नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे उपवासाचा गोड आणि तिखट चिवडा। त्यासाठी वर्षभराचा वाळवणातला हा एक पदार्थ आहे, तो आपल्याला साठवून ठेवायचा आहे। म्हणजे आपलं पटकन उपवास असेल त्या दिवशी कुठलाही आपण एक्स्ट्राचं दुसरं काही नसेल तरी हा चिवडा मात्र पटकन 5 मिनिटांमध्ये करून आणि आपण उपवासाच्या दिवशी या चिवड्याचा आनंद घेऊ शकतो। हेवी आहे, मध्ये खायला सगळंच खाता येतं, पण आपण उपवासाच्या दिवशी नाव काढलं तर उपवासाच्या दिवशी खाऊया। हेवी कसं आहे तेही इथे दाखवणार आहे, त्यामध्ये आपण काय काय घालू शकतो तेही इथे दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी सांगू इच्छिते माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, बटाट्याचा किस आहे, तर हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मी हा वर्षभरासाठी साठवून ठेवते। तर आता वरच्या वर तळण्यासाठी अगदी एवढा डब्बाभर मी यावरती काढते। तर हा पांढरा शुभ्र आपला हा बटाट्याचा किस आहे। तर ह्याचा आपल्याला फिका आणि गोड चिवडा बनवायचा आहे। तर यासाठी मी आता एक कढईमध्ये तेल गरम करत ठेवते आणि त्यामध्ये आपल्याला काय काय घालायचंय तेही सांगणार आहे। मी काय घालणार आहे, तुम्ही काय घालू शकता हे इथे सांगणार आहे। कढई मी घेतलेली आहे, कढईमध्ये घालते तेल। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे। एवढंही गरम करायचं नाहीये की आपल्याला तो किस काही काही वेळेला लालसर होतो। तर लालसर होणे म्हणून इथे काय करायचं आहे ते मी इथे सांगणार आहे। सध्या गॅस मी मीडियम ठेवलेला आहे। मोठ्या म्हणजे शेगडीचा जो मोठा गॅस असतो तो गॅसवरती मी हे तापून घेणार आहे आणि त्यानंतर ते जळू नये किंवा लालसर कलर येऊ नये त्यासाठी इथे काय करणार आहे तेही दाखवणार आहे। तर तेल आपलं गरम करत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला आता बाकी साहित्य काढून घ्यायचं आहे। इथे घेतलेला आहे आपण बटाट्याचा किस। तर तेल आपलं इथे गरम झालेलं आहे, बघूया आपण एक तुकडा टाकून। अजून एवढं आपलं तेल गरम झालेलं नाही, बघा पटकन वरती आलेलं नाहीये। एक किस आपण तुकडा टाकलेला आहे, अजून आपल्याला तेल थोडंसं गरम करायचं आहे। इथे एक मी स्टीलचं टोपलं घेतलेलं आहे, जरासं मोकळं, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करता येईल म्हणून थोडंसं मोठं पसरट भांडं मी इथे घेतलेलं आहे। अजून थोडंसं तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय। आता बघूया, हे बघा आपलं तेल आता खरं व्यवस्थित तापलेलं आहे। तर आता इथे काय करायचं आहे बघा, आता हा जो मोठा गॅस आहे तर हा मोठा गॅस मी इथे कमी केलेला आहे, पूर्ण कमी केलेला आहे। त्यानंतर मला आता इथे हे तळायला घ्यायचं आहे। थोडं थोडं आपल्याला हे घ्यायचंय, हातात बसेल एवढंच फक्त। हे बघा मी इथे घेतलेले आहेत किस। अजिबात लाल होऊ द्यायचे नाहीये। एक भांडं घ्यायचंय दुसरं, त्याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय। तर आपल्याला असं वाटत असले तरी सुद्धा आपला केस लाल होतोय, तर मंडळी आपल्याला मोठ्या गॅसवरून शेगडी आपल्याला हा गॅस बंद करून या गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं आहे। आणि हे बघा गॅस एकदम कमी मी केलेला आहे, गरज असेल तरच गॅस जास्त करायचा आहे। आणि आता गॅस कमीवर, कारण कडकडीत तेल तापल्यानंतर आपल्याला मात्र कमीच ठेवायचा आहे गॅस। चला तर आता इथे आपल्याला तेल गरमच आहे आपलं, दुसरी परत आपल्याला बटाट्याच्या किसची बॅच तळायला घ्यायची आहे। अगदी खूप जास्त मी तेल जास्त आहे तरी सुद्धा खूप जास्त मी हातात घेत नाहीये। तेल मात्र कडकडीत गरम करूनच आपल्याला हे गॅस चेंज करायचा आहे। किंवा तुमचा गॅस शेगडी खूप मोठी नसेल तर कमी गॅसवर होत असेल तर नक्कीच करा। माझी गॅसची शेगडी मोठी आहे म्हणून मी इथे तुम्हाला हे दाखवलेलं आहे। तर ह्या पद्धतीने मला आता फिक्का किती बनवायचा आहे त्याप्रमाणे मी इथे तळून घेणार आहे। अगदी टाकल्याबरोबर आपलं इथे
हे बघा. इथून जवळून नाही मी इथे दाखवणार आहे. तर अजून मला थोडासा तळायचा आहे टिक्का. तर इथे आपल्याला एवढा जे तळून घेतलेला आहे याचा मला इथे फिक्का चिवडा बनवायचा आहे. चला, तर आता इथे 1 वाटीभर मी घेतलेले शेंगदाणे, ऑलरेडी शेंगदाणे भाजलेले, पण तरी सुद्धा तळून मी एकदा ते घेणार आहे. वाटीभर घेतलेले आहे. तर ह्या चिवड्यामध्ये मंडळी तुम्हाला हवे ते पदार्थ इथे घालू शकता. तर हवे ते पदार्थ म्हणजे काय, उपवासाचा चिवडा आहे, तिखट जे खात नसतील त्यांच्यासाठी आपण हा फिक्का बनवतोय. यामध्ये तुम्ही घालू शकता मखाणे, यामध्ये घालू शकता काजू, बदाम, मनुके, अक्रोड. ह्या पद्धतीने तुम्ही, जसे आपण शेंगदाणे मस्त तेलात परतून घेणार आहोत त्याच पद्धतीने तुम्ही हे सगळे ड्रायफ्रूट याच्यामध्ये घालू शकता. मीठ याच्यामध्ये बरोबर प्रमाणामध्ये मी हे चीज बनवताना घातलेलं आहे. तर आता इथे आपल्याला काय काय वापरायचंय ते इथे मी दाखवणार आहे. शेंगदाणे ऑलरेडी आपले छान भाजलेले आहेत, तरी सुद्धा थोडेसे मी ते तेलामधून अजून कुरकुरीत करून घेणार आहे, जेणेकरून खाताना अजून आपल्याला खमंग असा स्वाद त्या शेंगदाण्याचा या चिवड्यामध्ये लागतो. भाजलेले शेंगदाणे परत तेलामध्ये परतवायला त्याला काही वेळ लागत नाही, पटकन होतं. आता थोड्या वेळ मी गॅस बंद करणार आहे. तुम्ही म्हणाल आता गॅस चालू आहे शेगडी तर बंद करा, तर काही हरकत नाही. तेल जास्त गरम नकोच आहे आपल्याला. आता हे छान कडकडीत तयार झालेलं आहे तेल. परत परत भांडे भरवायचे नाहीयेत मला, म्हणून मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तेलगट सगळी भांडी होतात, म्हणून थोडंसं इथे मी गॅस बंद करणार आहे. आणि आता आपल्याला हा चिवडा ह्याच्यामध्ये काय काय मिक्स करायचं आहे ते बघूया. अरे बघा, इथे आता शेंगदाणे आणि आपले किस हा तयार झालेला आहे. या पातेल्यामध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे. तर आता हे मोठं पातेलं जे घेतलेलं आहे मी, इथे बघा मी पिठी साखर करून घेतलेली आहे. ही अशीच केलेली आहे एवढी. त्याच्यातून आपल्याला हवी तेवढीच वापरायची आहे, संपूर्ण वापर करायचा नाही. फिक्का चिवडा आहे. अगदी थोडंसं मीठ घालणार आहे नावाला फक्त, कारण शेंगदाण्यांना थोडंसं अगदी मीठ लागायला हवं, म्हणून फक्त थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि 2 टीस्पून पेक्षा कमी मी इथे घातलेले आहे पिठी साखर. तर बघा, हाताने मिक्स करायचं असेल तर हाताने करू शकता, किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने तुम्ही हे छान असं मिक्स करून घ्या. याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूट घाला. एकदम हेवी चिवडा होतो. 1 वाटीभर तुम्ही खाल्लात तरी सुद्धा आपल्याला नंतर जास्त खाण्याची इच्छा होत नाही. मखाणे घालू शकता याच्यामध्ये, मग असे सांगितल्याप्रमाणे. आज मी फक्त याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे जरूर घाला. छान तेलामध्ये छान कलर येईपर्यंत परतून आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे ते. ह्याची चव अप्रतिम लागते. आता वर्षभरीचा वाळवणीचा हा पदार्थ आहे. तर मे महिन्यामध्ये आपण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 2-3 महिने आपण वाळवणीचे पदार्थ करत असतो. तर त्यामध्ये ह्याच्यात मी हे बटाट्याचा किस करून ठेवत असते. तर हा आपल्याला ऐनवेळी पटकन कामा येतो. आता हा हेवी पदार्थ आहे, खरं तर आपण मध्ये अगदीच कधी म्हणलं तर खाऊ शकत नाही. खाणारे खातात, पण आपण विचार करून खात असतो, कारण भरपूर हेवी पदार्थ आहे. तर बघा मंडळी, इथे आपला छान चिवडा फिक्का तयार झालेला आहे. तर बघा, परत मी आता या पातेल्यामधून ह्याच्यामध्ये मिक्स केला छान, आणि आता आपल्या भांड्यामध्ये काढून ठेवलेला आहे. आता तुम्हाला कळलं असणार आहे की मी असं का केलं, कारण तेलकट भांडी होतात सगळी. खाऊन बघते मंडळी, खूप छान हा चिवडा होतो. खूप छान. आता आपल्याला घ्यायचं आहे तिखट चिवडा बनवण्यासाठी वेपर्स, कीस तळायला घ्यायचा आहे बटाट्याचा. ऑलरेडी आपली कढई गरमच आहे, तर जास्त आपल्याला तेल गरम करण्याची गरज पडणारच नाही. आता मात्र हा जरा झणझणीत करायचा आहे मंडळी, कारण आपल्याला उपवासाच्या दिवशी जास्त काही फार खायची इच्छा नसते, किंवा खायचंही नसतं. थोडंसं खाऊन आणि आपल्याला पाणी प्यायचं असतं.
तर त्या पद्धतीने इथे मी हा करणार आहे ते बघ. आता मी डायरेक्ट या टोपल्यातच घेणार आहे. या पद्धतीने मी हे संपूर्ण जेवढा तिखट चिवडा बनवायचा आहे तेवढा इथे हे तळून घेणार आहे याच पद्धतीने. तर इथे माझे संपूर्ण किस तळून झालेला आहे. तर इथे आता आपले किस तळून झालेलं आहे. थोडंसं तेल आहे, तेवढ्या तेलामध्ये मी आता 1 वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे मी इथे त्याच्यात तळून घेते. सेम प्रोसेस आहे. जर तुम्हाला इथे ड्रायफ्रूट घालायचे असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे आवडीचे ड्रायफ्रूट सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता. मी फक्त शेंगदाणे घालणार आहे. ऑलरेडी खमंग झालेले शेंगदाणे आहे तरी सुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे. तिखट हे आपल्याला तिखट बनवायचं आहे. तर तिखट ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता मी थोडंसं झणझणीतच करणार आहे. तर 2 टीस्पून मी घालणार आहे याच्यामध्ये तिखट, लाल मिरची पावडर. अजून थोडीशी घालते आणि 2 टीस्पून घालणार आहे पिठी साखर. आणि आपल्याला छान मिक्स करायचा आहे. हाताने करा किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. सगळ्या बाजूने आपलं साखर आणि मिरची पावडर लागली पाहिजे. आणि अगदी मगाशी टाकलं तेवढंच आपल्याला थोडंसं घालायचं आहे मीठ. हे बघा, ते ह्याच्यामध्ये अगदी आपल्याला मीठ टाकलं असं जाणवतं आहे, पण खूप छान चवीला लागतो. कारण आपण नंतर शेंगदाणे घातलेले आहे, त्याच्यामध्ये मिरची पावडर आहे, त्यामुळे थोडंसं मीठ घालणं आपल्याला आवश्यक आहे. हे बघा, सगळ्या बाजूने आपलं मस्त हे असं लागायला पाहिजे. मस्त वास सुटलेला आहे. कलर इथे बघा. तर इथे आपला तिखट चिवडा तयार झालेला आहे. तर इथे आपला आहे हा तिखट चिवडा. मी तळून आणि मस्त हा डबा पॅक बंद बरणीमध्ये ठेवू शकता. पण चवीला मात्र खूप छान लागतो. अगदी तोंडाची चव गेली असेल तर असा ह्या पद्धतीचा चिवडा नक्की करून बघा. आजची ही फिक्या आणि तिखट उपवासाच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटणार आहोत असे एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.